हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मी पहाटेच म्हणजे सकाळीच लवकर उठले होते. 6 वाजता, 5:30-6 वाजता उठले होते. तर तेव्हाच डाळ वगैरे शिजवून घेतली होती. मिस्टर कामावर जाणार होते कारण त्यांनाही डबा द्यायचा होता. मग डाळ वगैरे सगळं काही इथं शिजवून घेतलं, म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. माझी अंघोळ वगैरे सगळी झाली होती. तर आता इकडे मी आहे, तर ते मी पुरण वगैरे तयार करून घेतलं. नंतर आमटी आहे तर ती पण फोडणीला टाकून दिली. तर मग मिस्टरांना सुद्धा पुरणपोळी आणि आमटी आहे तर ती द्यायची होती डब्यात. मग सकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर तो मी आवरून घेतला होता. पापड भजी वगैरे आहेत तर ती काही केली नव्हती सकाळी, कारण ते काही घेऊन जाणार नव्हते. आणि नंतर मग आम्ही जेवायच्या टायमाला थोडंसं आमच्यासाठी बनवलं होतं. नंतर आहे तर ते मी संध्याकाळी बाकीचं बनवणार. तर इकडं आमटी आहे तर ती फोडणीला दिलेली आहे छान असा. तर हा मकर संक्रांतीचा दिवस आहे तर तो खूप छान असतो. म्हणजेच जसं की आपलं सूर्याचं जे हे असतं त्याला आपण मानतो ह्या दिवशी. जसं सूर्य असतो कधीही कंटाळा न करता उगवत असतो, त्याचा तो मावळत असतो, पण कधीच तो कंटाळा करत नाही. तर त्याच्याकडून आपणही शिकलं पाहिजे की आपणही कधीच कंटाळा केला नाही पाहिजे. किती वर्ष झाला, किती असे वर्ष झालं असते सूर्य आहे त्याच टायमिंगला त्याचा तोच उगवतो, त्या आहे त्याच टायमिंगला तो मावळतो, पण कधीच तो कंटाळा करत नाही उगवायचा किंवा मावळायचा. तर मकर राशीत त्याचं जे सूर्याचं आहे तर ते पदार्पण होत असतं. म्हणजे जसं की धनु राशीतून मकर राशीत त्याचं पदार्पण होत असतं. आणि नवीन जी पिकं काही असतात तर ते म्हणजे ऊस, गहू वगैरे, तर त्यांचं खूप छान प्रकारे ग्रोथ झालेली असते आणि त्याचीच कृतज्ञता म्हणून शेतकरीसुद्धा खूप हौसेने हा सण करतात. आणि आपल्यासाठी सुद्धा सौभाग्याचा जो सण आहे तो म्हटला जातो. तर छान अशा बायका मस्त नटून मेहंदी वगैरे लावून किंवा सौभाग्याचं दान आहे तर ते ओट्यात घेत असतात. आपल्याही नवऱ्याला अशा प्रकारे सूर्यासारखं म्हणजे दान मिळावं, म्हणजे तोही असाच सूर्यासारखाच कणखर आणि कधीही न थकता काम करणारा असावा, असंच थोडंफार त्याच्यात मिनिंग असेल. किंवा ते आपला जो सण आहे तर तो सौभाग्याचा मकर संक्रांती म्हणून सुद्धा मानला जातो. आपल्यालाही वौसा वगैरे घ्यायचा असतो ह्या दिवसामध्ये, या सणादिवशी. तर इकडे मी छान अशा पुरणपोळ्या आहेत तर त्या बनवून घेतल्या होत्या सकाळीच सगळ्या. आणि भात वगैरे सगळं सकाळी स्वयंपाक लवकर उठून बनवून घेतला होता. मी काल आमच्याकडे आज मकर संक्रांती दिवशी ह्याचं पूजन आहे ते सुगड्यांचं ते केलं जातं. तर त्यासाठी सगळे जे काही लागतं गाजर, ऊस, गहूच्या लांब्या, नंतर मग पावटा, वाटाणा हे सगळं आहे. तर ते आज आम्ही या सुगड्यामध्ये ठेवतो. पण मी आदल्या दिवशी आणले होते त्यावेळेस पाटावर ठेवले होते, पण आता मी ह्या मोठ्या पाटावर ठेवणार आहे कारण त्याच्यापुढे मला पान, सुपारी, पान वगैरे जो पानाचा वौस असतो तर तो सुद्धा मांडायचा आहे म्हणून. आणि ते छोट्या पाटावर काही झाला नसता म्हणून मोठा पाट आहे चौरंग त्याच्यावरच ठेवते आता. तर सगळं ह्या सुगड्यामध्ये आहे तर ते मी भरून घेते. बोरं वगैरे सगळं काही स्वयंपाक झाल्यानंतर मग मी हे केलं होतं कारण 12च्या आत पुजायचं होतं आणि ववसा आहे तो 3च्या नंतर घ्यायचा होता. तर इकडं सगळं वाटाणा, पावटा वगैरे सगळं काही मी ह्या सुगड्यामध्ये घातलं होतं. नंतर गणपतीची स्थापना वगैरे सुद्धा करून घेतली होती तिथेच. गाजर वगैरे आहे तर ते आमच्याकडे चिरून नाही तर असंच टाकतात मोठं मोठं. नंतर ऊससुद्धा असा जे एक पेअर असतात ना, म्हणजे सॉरी एक पेअर जो कांदा असतो ना त्याचं ठेवलं जातं, पण एवढं माझ्याकडे नव्हतं मग मी चिरूनच ठेवलेले आहेत. तसं तर आमच्याकडे पूर्ण अख्खा असा जे हे असतात ना, म्हणजे पेअर, जसं की ऊसाचं कांडा असतात ना, 1, 2, 3 असे भाग, तर त्यातला एक एक पूर्ण भाग ठेवायचा असतो. नंतर मग इकडं आहे ते तीळ आणि तांदूळ आहेत तर ते सुद्धा थोडं ठेवलेलं आहे. गूळ, खोबरं वगैरे. नंतर 2-2 पानं अशी मांडून त्याच्यावर आमच्याकडे 5चा वौसा असल्यामुळे सगळे एक एक हळकून सुपारी, बदाम, खारीक, खोबरं, नंतर दालचिनी, लवंग हे असे 7 किंवा 7 किंवा 9 किंवा 11 असे करायचं असतात त्याच्यात. म्हणजे आपण पानावर ठेवतो ते, तर मी त्याच्यात
खारीक, खोबरं, बदाम, लवंग, नंतर वेलची, असे जे काही लागतात तर ते मी ठेवले होते, हळकुंड वगैरे. तर ते सगळं आवरून इथलं घेतलं. छान अशी इथं पूजा वगैरे मांडून घेतली. मस्त असा दिवा वगैरे लावला, फुलं सगळी ठेवली, अगरबत्ती वगैरे लावून. नंतर नैवेद्य वगैरे दाखवून ठेवला होता. बाहेरसुद्धा रांगोळी छान काढली होती, पण ती शूटच केली नाही आर्याने. तर इकडे फुलं वगैरे आहेत तर ते मी ठेवून घेते सगळीकडे. नंतर थोड्या वेळाने 6च्या आत असायचं होतं म्हणून बायकांनासुद्धा बोलवलं होतं. तर 5 सुवासिनी आहेत तर त्या उलट म्हणजे जास्तच झाल्या होत्या. तर आपण बोलवतो म्हणजे जेवढे येतील तेवढे येतील असं काही नाही. तर मी त्यांना देण्यासाठी फूल, केळ आणि कुंकवाची डबे आहे तर ती देणार आहे. तर इकडं आधी सगळं आहे ते व्यवस्थित मांडून वगैरे घेणार आहे. मस्त असे फुलं वगैरे भरपूर मी आणली होती तर फुलाने वगैरे छान असं सजवून घेतलं. तर असं काही सणवार असेल तर खूप छान वाटतं आणि घर अगदी प्रसन्न वाटतं आणि बघायला सुद्धा हौस येते, म्हणजे करायला वगैरे कोणती गोष्ट. कारण घर सगळं असं प्रज्वलित झाल्यासारखं वाटतं आणि सगळीकडे मस्त असा धुपादिवाचा सुगंध वास येत असतो, छान वाटतं. तर इकडे मी दिवा वगैरे तर सगळा लावून घेतलेला आहे, अगरबत्ती वगैरे लावून घेते. नंतर नैवेद्य वगैरे आहे तर ते सुद्धा दाखवून घेते. हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे छान असं. नंतर इकडे मी थोड्या वेळाने ज्या लेडीज वगैरे येतील म्हणजे तर त्या यायच्या आत मग मी माझी तयारी आहे तर ती करून घेणार आहे. तर त्याचंही जास्त शूट घेतलेलं नाही, तयारी वगैरे केलेलंच. कारण खूप मोठा व्हिडिओ आहे तर तो होऊन जाईल म्हणून इकडे मी जेवढं जमेल तेवढं थोडे थोडे शॉट घेऊन मी इथे म्हणजे व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे. नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवून झालेले आहे. तर छोट्या छोट्या मी 5-6 पुरणपोळ्या बनवल्या त्या लक्ष्मीला, म्हणजे आपल्या घरात जे काही घरात देव आहेत त्यांच्यासाठी, बाहेर गणपती आमच्या इथे आहेत त्याच्यासाठी, नंतर इथे आणि तुळशीसाठी असे 3-4 नैवेद्य बनवले होते. तर अशा प्रकारे मी पूजा सगळी व्यवस्थित मांडून घेतली. इथं जे काही आहे कुंकू, नंतर केळं, फुलं वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. तर इकडं मम्मी वगैरे सुद्धा आलेले आहेत. तर मम्मी नंतर जवळच राहते बहीण वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मी बोलवलं होतं. तर इथं बहीण आहे तर ती सुद्धा माझी ओटी वगैरे आहे तर ती भरून घेते. तर इथे आधी 5 बायका आहेत तर त्या माझी ओटी भरणार. जे सुगड आहेत तर त्यातले 2 सुगड आहेत तर ते घेणार आधी आणि नंतर खाली जे मी काही सगळं गोळा करून ठेवलं होतं एका छोट्याशा बाउलमध्ये तर त्यातलं सुद्धा माझ्या ओट्यात घालणार. अशा 5 बायकांना हळदी-कुंकू वगैरे लावून त्या माझ्या ओट्यात आहेत तर त्या म्हणजेच व्यवसाय घेणार असं आमच्याकडे म्हटलं जातं. तर काही जणी म्हणजे असं मंदिरात वगैरे जाऊन पण करतात, पण मी मंदिरात जात नाही. तर आमच्या इथेच सगळ्यांना मी बोलवते. जेवढ्या बायका असतील तेवढ्यांना मी सगळ्यांना बोलवते. मस्त असं हळदी-कुंकू वगैरे पण करून घेते आणि वौसा आहे तर तो सुद्धा घेते मी. तर अशा प्रकारे आधी 5 बायका आहेत तर त्या माझ्या ओट्यामध्ये भरणार. नंतर मग मी बाकीच्या ज्या काही बायका आहेत तर त्यांना सगळ्यांना हळदी-कुंकू वगैरे लावून नंतर जे काही मी एका पाटीमध्ये ते छोट्याशा बाउल मध्ये ठेवलेलं आहे सगळं, तर ते त्यांच्या ओट्यात वगैरे भरून घेणार. तर त्याच्यातसुद्धा ऊस, बोरं, नंतर पावटा, शेंगा वगैरे सगळं जे काही आपण त्या सुगडमध्ये भरलेलं असतं तर ते सगळं त्यांच्या ओट्यातसुद्धा मी भरून घेणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा मस्त अशा मकर संक्रांतीचा सण आहे तो साजरा झाला आणि खूप छान व्यवस्थित पार पडला. त्यामुळे खूप बरं वाटतं आणि असं कोण आपल्या घरी येऊन आपलं असं जे काही आहे ते वौसा वगैरे घेतो तर खूप भारी वाटतं, छान वाटतं. वर्षातून एकदाच हा सण येतो. त्यामुळे छान वाटतं आणि ज्यावेळेस आपण वौसा घेतो तर त्यावेळेस विचारतात वौसा कुणाचा, तर आपण आपल्या मिस्टरांचं नाव वगैरे घेऊन बोलायचं असतं आणि खूप सारं काय काय बोलतात, पण मला काही ते येत पण नाही आणि आठवत पण नाही. पण गावाला भरपूर बायका असतात तर त्यांना सगळं काही माहिती असतं त्यामुळे त्या बोलत पण असतात. तर अशा पद्धतीने मी 5
जणींच्याकडून माझा ओस आहे तर तो मी भरून घेतलेला आहे, ओट्यात घेतलेला आहे. तर आता मी या सगळ्या ज्या सवासणी आहेत तर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून नंतर त्यांना तिळगुळ वगैरे देऊन आणि मग मीही त्यांचे ओटी आहे तर ती भरून घेणार आहे. तर कोणाकडे वेगळं असतं तर कोणाकडे काही वेगळं असेल. आमच्याकडं थोडंफार असं असतं म्हणजे दुसऱ्यांच्या इकडे जरा वेगळं असेल. जसं जसं गाव बदलतं, वेश बदलतं तसं तसं सगळ्यांचं हे आहे ते थोडंफार बदलतच असतं. तर इकडे मी सगळ्यांना असे हळदी कुंकू वगैरे आहे तर ते लावून घेते आणि आपल्या भांगेमध्ये जो गुलाल असतो तर तो लावायचा असतो. तर इकडे मी परत तिळगुळ वगैरे आहे तर ते सुद्धा सगळ्यांना देते आधी. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तिळगुळ वगैरे देते आणि नंतर सगळ्यांचा जे काही आपण ठेवलेलं आहे सामान तर ते सगळं मी त्यांच्या ओट्यात भरून घेते. सगळे 5-5 वस्तू दे. हे मला बोलत दे ना. आपण फक्त ते खायचं, आपण दुसरं काय खात करायचं. हे माझ्या घरी असतील ना 7 वाजता. आता आली तरी चालेल. परत बायका येणार नाही म्हटलं ग्रुपवर टाकते त्यावेळी आपण ग्रुपवर टाकू काय माझ्या ग्रुपला या म्हणून ग. समज तुला एखादीला बोलवायचं नसेल तर नाही तुला बोलवायला लागेल का नाही त्याच्याविषयी तू ग्रुपवर काय टाकू नको. कुठे आहे फ्रीजच्या ड्रॉवर मध्ये मग मी घे ते 30 रुपये 2 मिनिटं थांबा. तर इकडे माझ्या बहिणीची राहिली होती आणि मम्मीची तर त्यांची दोघींची मी इथं ओटी आहे ती भरून घेते आणि आजचा व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. जास्त काही मी अजून शूट घेतलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. मग जेवढं आहे तेवढंच मी थोडं थोडं घेऊन व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. बहिणींची मज्जा मस्ती करत आमचं आमच्या भांडू नका प्लीज.